अचानकपणे आमचा प्लॅन ठरला की आम्हाला मूवीला जायचं आहे. मग काय प्रिशाला रेडी केलं आणि मी सुद्धा रेडी झाले. प्रिशा कशी दिसते, गोड दिसते ना. मग त्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर गाडीवर धूळ झाली होती, कारण आम्ही 2-3 दिवस गावाला गेल्यामुळं गाडीचा काही वापरच केला नव्हता. मस्त असं गाडी वगैरे पुसून घेतला आणि मॉलला पिक्चर बघायला जाणार होता आम्ही. सो तिथं गेलो, गाडी पार्किंगला लावली आणि इथं काय पैसे द्यायचे असतात पार्किंगला लावण्यासाठी. आता कुठं कुठे पैसे द्यायचे ते तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. त्यानंतर मग वरती निघालो आणि मला ह्या शिड्यांसाठी खूप जास्त भीती वाटते. ह्याच्यामुळे मला चढायला खूपच भीती वाटते, कारण मी एकदा पडता पडता वाचले होते. नंतर इथं तुम्ही बघू शकता लहान लेकरांसाठी खेळायचं होतं तिथं पूर्णपणे. त्यानंतर आम्ही मूवीसाठी वरती आलो आणि छान असं तिकीट वगैरे काढून घेतले, काही क्लिप्स सुद्धा काढून घेतले. प्रिशाच्या पप्पांना तर जास्त करून क्लिप्स वगैरे असं काही व्हिडिओज आवडत नाही. सो मग आतमध्ये गेल्यानंतर लाईटिंग वगैरे खूप छान होते आणि मग गेलो मूवी बघण्यासाठी. तर मूवी इतका सुंदर होता आणि मला माहिती नव्हतं मूवीचं नाव काय आहे. तिथे गेल्यानंतर कळालं, कारण प्रिशाच्या पप्पांना माहिती होतं, मला काही नव्हतं माहिती. सो मग तिथं गेलं, प्रिशा मस्त अशी झोपली होती. काय का असताना मूवी तर खूप जास्त छान होती आणि प्रिशाने मला काही त्रास दिला नाही. मला मूवी बघायला खूप जास्त आवडतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ह्या तेजूताई होत्या, त्या मला भेटल्या, ज्या की त्या ब्लॉगर आहेत आणि मला त्यांचे व्हिडिओ खूप जास्त आवडतात. मी त्यांचे व्हिडिओज वगैरे बघते. मला वाटलं नव्हतं आमची कधी भेट होईल. सो आमची भेट वगैरे झाली, मस्त गप्पा वगैरे मारले, व्हिडिओसुद्धा काढले. त्यानंतर बाहेर आले. बाहेर आल्यानंतर खूप छान प्रकारे असं डेकोरेशनचं होतं. तर तुम्हाला माहीतच आहे, संध्याकाळच्या टायमाला मॉलमध्ये लाईटिंग वगैरे खूप जास्त छान वाटतात. मग तिथून आम्ही निघालो. येता येता जिथं प्रिशाचे पप्पा आधी हॉस्पिटलमध्ये कामाला होते, त्या साईडला जो हॉटेल आहे तिथं भाजी खूप जास्त छान भेटते. मग तिथूनच आम्ही भाजी वगैरे घेतलं पार्सल आणि मग येताना आम्हाला बेडसुद्धा घ्यायचा होता, कारण खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता की बेड घ्यायचा आहे, पण काही कारणामुळे आम्हाला शक्य झालं नाही. मग नंतर बेड वगैरे बघितला आणि बुक वगैरे केलं, कारण ते दुसऱ्या दिवशी येणार होतं. मग येता येता हॉस्पिटलला सुद्धा गेले, कारण की ना मला 2-3 दिवस झालं म्हणजे गावाला गेले होते, तर मला खिळा घुसला होता पायामध्ये. त्याचंच धनुराचं इंजेक्शन घेण्यासाठी मी गेले, कारण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येता कामा नाही म्हणून. त्यानंतर हॉस्पिटल वगैरे झाल्यानंतर मग आम्ही येता येता स्वीट होममध्ये गेलो, कारण मला तिथं दूध घ्यायचं होतं आणि श्रीखंडसुद्धा घ्यायचं होतं. म्हटलं काहीतरी गोड घ्यावा. मग तेच इथं मी घ्यायला गेले होते आणि ते घेतल्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, घरबीर आवरून घेतलं आणि त्यानंतर मस्त असे मग लुसलुशीत चपाती करून घेतल्या आणि चपाती वगैरे झाले. प्रिशाला वगैरे चारलं आणि प्रिशाचं काम काय चालू होतं तुम्ही बघू शकता. जे कपडे आम्ही 2-3 दिवसाचे होते ते धुवायला टाकले होते, तेच इथं प्रिशा घेऊन आहे ना कपड्यांवर जाऊन बसली होती. तिचं कामच आहे ते काहीतरी काय पसारा करायचं. मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. सो माझा असा दिवस होता. तुमचा दिवस छान गेला असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो